सर्व अच्युत गोत्रियांना सादर दंडोत प्रणाम. आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बंधूंनो, आज आपण एक वेगळ्या विषयाचे चिंतन करणार आहोत. आपण ज्याला हेडिंग म्हणतो, आपण ते पाहिलंच असेल की वैर, ऋण आणि हत्या न चुके. या अनुषंगाने आपण थोडंसं वैर या दोषाबद्दल, या अपराधाबद्दल थोडंसं चिंतन करणार आहोत. मानवीय जीवन जगत असताना आपल्यापुढे अनेक आव्हाने असतात, अनेक जबाबदाऱ्या असतात आणि आपण त्या जबाबदाऱ्या, ती आव्हाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. बरं, हे प्रयत्न करत असताना आपली जी परिस्थिती असती ती प्रत्येकाचीच काही अनुकूल नसते, प्रत्येकाचीच काही पोषक परिस्थिती नसते. आपण पाहत असतो की बऱ्याच परिवाराला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या ज्या जबाबदाऱ्या असतात, आपले जे कर्तव्य आहे किंवा आपल्या कुटुंबाचे सर्वतोपरी पालनपोषण हे जे आहे ते अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये पार पाडावे लागतात. बरं, ह्या ज्या मानवी समस्या आहेत त्या प्रत्येकालाच आहेत. इथे समस्यापासून इथे कोणालाही सुट्टी नाही आहे. मग समस्याचं स्वरूप वेगवेगळ्या प्रकारे असू शकते. कोणाला आर्थिक अडचणी आहेत, तर कोणाला शरीराच्या आरोग्याच्या अडचणी आहेत. कोणी संतती नाही म्हणून दुःखी आहे, तर कोणी संतती आहे पण ऐकत नाही, वाईट विचारावर संतती चालती आहे, आपली सेवा करत नाही आहे म्हणून दुःखी आहे. थोडक्यात प्रत्येक माणूस इथे समस्यानं ग्रसित आहे, दुःखी आहे. म्हणून तर असं म्हणल्या गेलेले आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. सर्वच दुःखाने ग्रसित आहे. बरं, मग हे दुःख तर प्रत्येकालाच आहे समजा, तर हे प्राप्त कसे झाले किंवा प्राप्त का होते याचाही विचार होणं गरजेचं आहे ना. हे आपण जर ब्रह्मविद्या तत्त्वज्ञानामध्ये हा विषय या अनुषंगाने जर हा विषय आपण पाहिला किंवा याचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत, वेगवेगळ्या दृष्टिकोनामध्ये, वेगवेगळ्या अँगलमध्ये याचं विस्तृत विश्लेषण ब्रह्मविद्या तत्त्वज्ञानामध्ये आपणाला आढळून येते. थोडक्यात आपण जे कर्म करतो, मग ते चांगले असो अथवा वाईट असो, त्यानुसार आपल्याला इथं दुःख प्राप्त होते. आता आपला जो आजचा जो विषय आहे त्यापैकीच एक जो प्रकार आहे, या म्हणजे मनुष्य ज्या मानवी जीवनामध्ये ज्या समस्यानं ग्रसित आहेत किंवा अनेक समस्याला, अनेक गोष्टीला तोंड द्यावं लागते, त्यापैकी एक प्रकार जो आहे तो की वैरभावना, म्हणजे इतरांचा द्वेष होणं किंवा आपला कोणी द्वेष करणं किंवा आपण त्याचा करणं किंवा आपले वैचारिक जो भाग असतो तो न जुळणे, भिन्नता असणे, हा जो प्रकार आहे वैरत्वाचा, तो सुद्धा म्हणजे कसा प्राप्त होतो या अनुषंगाने आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. वैरत्वाची जी म्हणजे कोणाप्रती असलेली वैरभावना किंवा आपल्याविषयी कोणाची असलेली वैरभावना, देशभावना, ही जर आपल्या म्हणजे जीवनात प्राप्त झाली, मग आता आपल्याला माहिती आहे की जीवन जगत असताना असे काही प्रसंग घडलेले असतात, आहे की नाही, की कोणाशी आपण म्हणजे काही प्रसंगाहून, काही कारणाहून आपल्याला मनभेद झाला आणि त्याच्यातून तो वैरत्वाची भावना जर वाढीत चालली, तर आपण सर्वप्रथम त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्या सामोपचाराने किंवा त्यांच्याशी संवाद साधून, जे काही विषय असतील त्याच्यावर संवाद साधून ते आपण मिटून घ्यायलाही पाहिजे. याही पुढे जाऊन असंही म्हणता येईल शास्त्रीयदृष्ट्या की आपलं जरी काही नुकसान होत असेल किंवा आपली जरी काही चूक नसेल, आपण त्या गोष्टीमध्ये बरोबरही असाल, तरीसुद्धा आपण माघार घ्यायला हरकत नाही. कारण की आपण जर तसं नाही केलं तर हे जे वैरत्व आहे, हे वैरत्व आपल्याला पुढील देहात, पुढील जन्मातसुद्धा आपल्याला प्राप्त होते.
म्हणून आमचे शास्त्रकार असं म्हणतात की ऋण वैर हत्या न चुकते. तुम्ही जर कोणाचे ऋण घेतलेले असतील तर त्याची परतफेड करायलाच पाहिजे. नाहीतर ते ऋण तुमच्यासमोर उभे राहणारच. तुम्ही कोण्याही देहामध्ये जा, कोण्याही जन्मामध्ये जा, ते तुम्हाला ऋण चुकणारच नाही. तुम्हाला ते ऋण वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या जो ऋणाचा जो तुमच्यावर ऋण आहे ते तुम्हाला फेडावंच लागेल, है की नाही. आणि हत्या हत्या म्हणजे हिंसा. आता विभिन्न प्रकारची हिंसा आहे, पण ही जे मुख्य हिंसा जी आहे ती सुद्धा आपल्या हातून घडली नाही पाहिजे. कोणतीच हिंसा घडली नाही पाहिजे आणि याची दक्षता आपण घ्यायलाच पाहिजेत. अगदी सर्वच प्रकारच्या हिंसेची. स्मृतिस्थळामध्ये आमचे आचार्य एका ठिकाणी म्हणतात पहा की तुवा माते खादली मग मी तुवा खासी. म्हणजे हा जो प्रकार आहे हत्येचा सुद्धा हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे उभाच राहणार आहे. आणि आता जो आजचा जो विषय आहे की म्हणजे वैर, त्या संदर्भात आपण थोडंसं चिंतन करायचा प्रयत्न करू. ह्या संदर्भासाठी आपण ही लीळा पाहणार आहोत. अर्थात ती वडनेर भुजंगची आहे आणि त्यामुळे आपल्या लक्षात येईल की वैर केल्यामुळे काय होते किंवा त्याचे काय परिणाम होतात. भलेही तुमचा जन्म कोणत्याही देहामध्ये हो, मग तो पशुतिर्यंच का असेना, त्या देहामध्ये सुद्धा तुम्ही हे वैर आहे हे आपल्यासोबतच राहत असतं. जर ते तुम्ही ज्याला आपण म्हणतो की प्रशोम मोडला, प्रायश्चित्त केलं किंवा कर्मराठीमध्ये इतर अन्य राठीमध्ये आपण पाहतो किंवा त्यांना माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली, त्यांना सॉरी म्हणलं, असे जे प्रकार असतात त्या वैरातून मुक्त होण्याचे हे आपण सर्वांनीच आपल्या जीवनामध्ये याची अंमलबजावणी असायला पाहिजे. जर न केली आपण आणि आपला जर समजा कोणाशी वैर घेतल्यानंतर त्याचा वैर करण्यात आपला जर मृत्यू झाला आणि आपण तो वैर जो द्वेष भावना वैर भावना जी आपल्या मनातील ती मिटवली नाही किंवा पुढल्याच्या मनातीलही ती मिटवली नाही, तर हा वैरभाव आपल्याला पुढील देहामध्ये प्राप्त होतो. आणि या अनुषंगानं आपण ही लीळा पाहतोय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य वडनेर भुजंग येथे आहे. वडनेरला वटेश्वराचं आणि उत्तरेश्वराचे असे 2 मंदिर आहेत. भगवंत निद्रेसाठी वटेश्वराच्या देवळाशी विजय करतात. स्वामी ज्या वेळेस तिथे पोहोचतात त्या मंदिरात, त्यावेळेस तेथील जो राणा आहे म्हणजे पुजारी त्या देवतेला धूपारती करून निघण्याच्या तयारीत होता. म्हणजे संध्याकाळची वेळ होती आणि तो धूपारती वगैरे त्याचा काही नित्यक्रम असेल तो करून तो आपल्या गावामध्ये समजा त्याच्या निवासस्थानी तो जात होता. त्याच वेळेत भगवंत तिथे पोहोचतात. पोहोचल्यानंतर तो राणा भगवंताला सांगतात की जी इथं उपकरणे असती म्हणजे देवतेचे जे अलंकार आहेत, काही सोन्या चांदीची मौल्यवान असलेली ते अलंकार आहेत ते चोरीला जातील म्हणून या मंदिराला आम्ही कुलूप लावल्या जाते आणि या कारणास्तव आपण काय करावं, पलीकडे जे उत्तरेश्वराचं देऊळ आहे आपण तीर्थनिद्रा करावी. गोसावी त्या उत्तरेश्वराच्या मंदिरात जातात. काही वेळ आसन होते, नंतर भगवंत पहुड स्वीकारतात आणि तो जो राणा आहे तो गावात घरी जातो, जेवण करतो, नंतर झोपी जातो. आणि काही वेळानंतर म्हणजे मध्यान्हकाळी रात्री त्याला आठवण होती. म्हणजे कशाची आठवण होती की ज्या मंदिरामध्ये आपण गोसाव्यांना निद्रेसाठी पाठवले तिथे तर 2 मोठे भुजंग आहेत म्हणजे साप आहेत. त्यांच्या लक्षात आलं. बरोबर तो राणा म्हणजे मध्यान्हकाळी तसाच निघाला आणि गावाच्या वेशीपर्यंत आला. पाहतो तर वेस बंद. पूर्वी काळी गावाला चहूबाजूनी वेस होत्या आणि त्या एकदा ठरलेल्या वेळेत बंद झाल्या की पुन्हा ठरलेल्या वेळातच उघडल्या जात होत्या आणि ती वेस बंद झाल्यामुळे त्याचा नाईलाज झाला. वापस तो घरी आला. त्याला खूप दुःख वाटू लागलं. त्याला 1 मिनिटही झोप लागली नाही. म्हणजे कधी सकाळ होईल आणि मी कधी जाईल अशी बेचैनी त्याची रात्रभर सुरू होती. इकडे उत्तरेश्वराच्या मंदिरात गोसाव्यांनी पौड स्वीकारली आणि त्या मंदिरामध्ये जे 2 साप होते आता त्यांचं मध्यरात्री भांडण सुरू झालं रात्री आणि
आपल्याला माहीत आहे की प्रत्येक पशुतिऱ्यांची ती भांडण होतच असतं. आपण सर्वांना पाहिलेलं असेल की म्हणजे कधी कधी आपण पाहतो की बैलात भांडणं, कुत्र्यात भांडणं, म्हणजे मांजर असेल काही असेल, प्रत्येक याच्यात भांडणं होतच असतात. आणि आता आपल्याला त्याचं कारणही कळालं की भांडणं का होतात, है की नाही. म्हणजे वैरभावना असेल तर ही भांडणं प्रत्येक देहामध्ये आपल्यासोबतच येतात आणि ती वैरभावना प्रत्येक देहामध्ये आपल्यासोबत राहते. आणि मग त्या दोन सापाचं भांडण चालू होतं आणि भांडता ते दोन साप खाली पडतात. खाली कुठे पडतात? हे आमच्या गोसाव्याच्या श्रीमूर्तीवर. कारण खाली तिथे भगवंतांनी पौड स्वीकारला होता आणि ते दोन्ही साप पडल्यावर भगवंतांनी ते दोन्ही साप दोन्ही श्रीकरामध्ये धरून त्या दोघालाही विरुद्ध दिशेला सोडले किंवा टाकून दिले. विरुद्ध दिशेला म्हणजे आपल्या लक्षात आलं का? विरुद्ध दिशेला म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की जरासंध वध आपल्या सर्वांना माहीत आहे. त्या जरासंधाचे वध करत असताना त्याची उजवी बाजू डाव्या दिशेला आणि डावी बाजू उजव्या दिशेला टाकल्यावरच जरासंधाचा वध झाला. तसं भगवंतांनी या दोन सापाचं जे जन्मोजन्मीचं जे त्यांचं प्रत्येक देहामध्ये जे काही वैर आहे, जे मागील जन्मापासून इथपर्यंत चालत होतं, ते वैर ते भगवंताच्या कृपेने त्या सर्प योनीमध्ये मिटल्या गेले. म्हणजे भगवंतानं एका सापाला या साईडला टाकलं आणि त्या सापाला त्या साईडला टाकलं आणि त्यांचा जो भगवत कृपेने त्यांचा जो वैरत्वाचा जो भावना होती ती या देहामध्ये त्यांची भगवंतानं मिटवली. आता प्रातःकाळ झाला, इकडे तो राणा रात्रभर तळमळ करत होता, वाट पाहत होता. मग ती वेस उघडल्या गेली. तो राणा वेस उघडण्या अगोदरच तिथे आलेला होता. उघडल्याबरोबर निघाला, लगबगीनं त्या उत्तरेश्वराच्या देवळाकडे आला आणि पाहतो तर भगवंताला त्या देऊळच्या चौकीमध्ये आसन झालेले होतं. भगवान आसनस्थ झालेले होते, विराजमान झाले होते. तो राणा आला, दंडवत घातले, श्रीचरणा लागला आणि सांगू लागला की बा जी येतं साप असते हे मी सांगायचं विसरून गेलो, पण मला ज्यावेळेस लक्षात आलं तोपर्यंत खूप उशीर झाला आणि तरी पण मी वेशीपर्यंत आलो होतो, पण वेस बंद होती आणि त्यामुळे मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. यावर स्वामी त्यांना म्हणतात की येतं दोन साप असते आणि ते रात्री भांडीनले आणि आमच्या छातीवर पडले. मग तो राणा म्हणतो स्वामींना की जीजी मग काय केले? यावर भगवंत त्यांना म्हणतात की शरीरावर पडल्यावर काय करायचं? म्हणजे या हाताने इकडे टाकला आणि या हाताने इकडे टाकला आणि हे ऐकून तो राणा आश्चर्यचकित होतो आणि त्यांच्या लक्षात येते की जे ईश्वराची जे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याला प्रचिती जी आहे ती प्रचिती त्याच्या ठिकाणी त्या राण्याला येते आणि अशा प्रकारे त्या वडनेर भुजंग येथे जे उत्तरेश्वराच्या मंदिरामध्ये सर्पद्वैपतन ही जी लीळा आलेली आहे, ही लीळा, या लीळेचा जो आपल्याला आचार आहे किंवा या लीळेतून जो आपल्याला काही चिंतन करायचं आहे की तो हे आहे की आपण जीवन जगत असताना कोणाही प्रती वैरभावना ठेवू नये, द्वेषभावना ठेवू नये आणि काही कारणास्तव असे योग प्राप्त होतात आणि जरी प्राप्त झाले तरीसुद्धा आपण त्या गोष्टीला बंद करावं, म्हणजे थोडक्यात प्रशम मोडावा, प्रायश्चित करावं, ज्याला आपण माफी मागावी, दिलगिरी व्यक्त करावी, जेही असेल ते. कारण की आपण जर असं नाही केलं तर ह्या दोषामुळं आपल्यासोबत ही वैरभावना पुढे प्रत्येक देहामध्ये येऊ शकते आणि येतीच. आणि अशा प्रकारे ही लीळा अत्यंत लीळाचरित्रामध्ये अशा अनेक प्रकारच्या अमोघ श्रवणी अशा लीळा आहेत. आपण त्या लीळांचं चिंतन करायला पाहिजेत, श्रवण करायला पाहिजेत. आणि आता याच्या शेवटी एवढंच म्हणता येईल की कोणाशी वैरभाव ठेवू नका, वैरभावाने वागू नका आणि ईश्वर आपल्याला सहाय्य करतील. ईश्वर आपल्यावर आपल्या अशा वागण्यातून ईश्वराची जी कृपा आहे ती आपल्यावर सदैव राहीलच. आणि म्हणून आपण या लीळेतला हा आचार आपल्या जीवनात उतरावा हीच अपेक्षा. तूर्त इथेच थांबतो. परत एकदा नव्या विषयासह भेटूयात.
तोपर्यंत आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम.